गुड मॉर्निंग. मोदीजींनी एक काम तर खूपच चांगलं केलं आणि ते म्हणजे हे कचऱ्याचे डबे दारोदारी पाठवणे. कितीतरी बायकांचे झगडे होता होता राहिलेत. आणि हे बच्चे शाळेतून सुट्टी झाली की असे निघतात की जसं गोठ्यातून सुटलेल्या गाई. आणि ह्या मुलीचं कसं, म्हणजे हे कोण न्यायचं, मी का? असो, बोलूनही अर्थ नाही आहे तिला. आणि दुपारला हे चिप्सचा खेळ जे मी करत होते ना, ते मला मजा येत होती. पण बघा तर तिचं तोंड, असं वाटतंय की मोगलीची चड्डीच घेतली की काय. खा बाई खा, तुझंच आहे ते. आणि जन्मतः करपलेला चेहरा पुन्हा करपू नये म्हणून मी पूर्णपणे गुंडी बनून निघाली आहे बाहेर. आणि नुसतंच थोबाड बांधलं की माझ्या मुलीला समजून जातं की मी कुठेतरी बाहेर चालली आहे. बघा, माझ्या आधीच पोचून गेली आहे गाडीवर. हो हो, तिच्यासाठीच थांबून राहते ना मी. आणि हे किलोभराची पिशवी त्याच्या मालकाकडे पोचवायला चालली आहे. चला. आणि धिस इज अवर आउटफिट चेक. काही नाही, माझ्या सुंदरीच्या भाच्याच्या बर्थडेसाठी आम्हाला जायचं आहे. आणि बरं झालं बाई, मी माझे ड्रेसेस फिटिंगसाठी करून घेतलेत. बघा ना, आज घालायला तरी झाला. आणि त्याच्यासाठी गिफ्ट घेतो म्हटलं तर ही अख्खी दुकानच मला आवडत होती. म्हणजे घ्यावं तर काय घ्यावं असं वाटत होतं की बंद घरच मी माझं इथे आणून टाकावं, म्हणजे हे दुकान तिकडे न्यायचं गरज नाही. कन्फ्युजन तर भरला होता. आणि या सगळ्या टेडी बिअर्समध्ये मला माझं टेडी बिअर दिसलं, म्हणजे हेच. कुठे गेली? हां, हीच. आता हिला म्हटलं बाई आपण दादासाठी गिफ्ट घ्यायला आलो आहो, तर ही तिची शॉपिंग करायला लागली होती. बरं बाई, घेऊन टाकू तुझ्यासाठी पण. आणि आम्ही लोकेशनवर म्हणजे बर्थडेसाठी पोचलो तर नवरदेव तयार होते, पण त्याचा केकच नव्हता आला. सगळं काही करून घरी आले आणि स्वयंपाकाचं रेडी केलं. हो, तिकडनं खाऊन आलेलो आहोत, पण शेवटी बकासुराची नातेवाईक ना मी, भूक तर लागणारच. काय तुम्ही पण ओळखलं नाही यार मला आतापर्यंत. चला, स्वयंपाकाचं झालं आणि हे बाकीचे कामं करून घेऊत. तर माझ्या मुलीने ना मला बुकं मागितलेत अभ्यासासाठी. अभ्यासू मुलगी आहे जरा. बघा तर ती शहाणी माझी बाई, मस्तपैकी स्वतःचं स्वतः करते. चुकीने माझ्या घरी आली की काय, अंबानीच्या घरी जायला हवी होती. आणि आज ना माझे पप्पा तिला घेऊन बसले होते अभ्यासासाठी. आणि माझे पप्पा तिला 2 म्हणायचे आणि ती बरोबर 1 म्हणत होती. म्हणजे पाहिलं, ती शिकवत आहे माझ्या पप्पाला. तिचंही करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर, गुड नाईट.